दिंडोरीजवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। इतक्या लहान मुलांचं असं निधन होणं यापेक्षा अधिक आक्रोश आणि दुःख दुसरं कुठलंच असू शकत नाही। ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि ती कुठेतरी मध्यभागी अशा प्रकारे ती विहीर होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येत आहे। पहिल्यांदा तर या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मृतांमध्ये 7 विद्यार्थ्यांसह 2 पालकांचा समावेश आहे। या दुर्घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आणि अपघाताला कारणीभूत ठरलेली विहीर तातडीनं बुजवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। दिंडोरी इथले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी खाजगी शिकवणी वर्गाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळ्यासाठी दिंडोरीत गेले होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारनं परतत असताना शिवाजीनगर परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये कोसळली। विहिरीत पाणी तुडुंब भरलेलं असल्यानं आणि वाहनातून बाहेर पडणं शक्य न झाल्यानं कारमधल्या सर्वांचा मृत्यू झाला। हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कार विहिरीतून बाहेर काढली। जाणून घेऊयात हवामानाविषयी।